करतो आपण पुढे यायचं आपला यथोचित मान सन्मान मी माजी आमदार सन्माननीय राजेंद्र पाटील यांना विनंती करतो की जे ऑफिशियल अंपायर्स आहेत ज्यांचा सन्मान आपण करावा। सन्माननीय राजेजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण हा सन्मान आणि सत्कार करावा। पंच म्हणून या स्पर्धेमध्ये त्यांनी काम पाहिले आणि गणेशांचा हा सन्मान होतोय। इथे हा शुभ सन्मान तो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांनी अगदी लाईव्ह ची स्ट्रीम सर्वांपर्यंत पोहोचवली मी सन्माननीय माजी आमदार भुसारा साहेबांना विनंती करतो की हा सन्मान आपण करावा। विश नेटवर्क एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकरता। विश नेटवर्कनं खूप चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं आणि अगदी दर्जेदार प्रक्षेपण त्यांच्या वतीनं तिथे पोहोचवलं गेलं। तदनंतर ज्यांनी माझी साथ समालोचनामध्ये दिली ते अजित पवार यांचाही सन्मान इथे केला जाईल। अजित आपल्याला विनंती आपण पुढे यायचं। अजित यांचाही शुभ सन्मान सन्माननीय माजी आमदार सुनीलजी भुसारा साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय। हा शुभ सन्मान इथे केला जातोय। तदनंतर ज्यांनी आमचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवला ज्यांनी डीजे वादन या स्पर्धेच्या निमित्ताने केले मी केतकर साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान अगदी डीजेचं रिलेटेड हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण त्यांच्या शुभस्ते इथे करतोय। तदनंतर ज्यांनी स्कोरिंग या स्पर्धेच्या निमित्ताने केली निलेश भोईर यांचाही शुभ सन्मान इथे या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण स्पर्धेची स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली गेली आणि त्याबद्दल त्यांचा हा यथोचित मान सन्मान इथे केला जातोय। मंडप डेकोरेटर्स कडनं कोणी जर असेल तर विनंती करतोय आपण पुढे यावं। गौरव जाधव साहेबांना विनंती करतो आपण तदनंतर बँड पथक जे नारंगीवर्ण या स्पर्धेकरता इथे आलं त्यांनाही विनंती करतो एक प्रतिनिधी कोणीतरी बँड पथक आपल्या वतीने इथे यावं। आपला यथोचित मान सन्मान प्रत्येकाचा आदर सत्कार करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। या स्पर्धेत ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे ज्यांचा ज्यांचा हातभार आहे त्या प्रत्येकाला आपण सन्मानित करतोय। बँड पथक हे नवीन आपण इथे केलंय खेळाडूंना काहीतरी एन्जॉय व्हावं म्हणून आणि त्यानंतर त्याला एन्जॉय केलं खेळाडूंनी डान्सही केला। आपण बँड पथक त्यांचाही सन्मान करतोय। मी मॅडमला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आणि सत्कार करावा। सौ डॉक्टर राजेश पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान तिथे आपण हा मुख्यमंचावरनं करतोय। यानंतर या स्पर्धेबद्दल प्रणयजी कासार ज्यांना आपलं मनोगत इथे व्यक्त करायचं त्यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। हॅलो, आज इकडे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आई गावदेवी बेलवडी आयोजित स्वर्गवासी आदिवासी समाजसेवक हिराजी पाटील प्रतिष्ठानतर्फे या मॅच खेळवल्या गेल्या। आज 5 दिवस इथे कंटिन्यू मॅच चालू आहे। या मॅच भरवण्याच्या अगोदर 15 दिवस अगोदर शिवम मला बोलला की अंकल आपल्याला इथे बेलवडीला मॅच ठेवायचे आहेत। तर मी त्याला बोललो अरे शिवम 15 दिवसात मॅच ठेवायच्या आम्ही सुद्धा खूप मॅचेस ठेवल्यात पण 15 दिवसात मॅच ठेवायच्या शक्य नाही बोलते होईल। मी त्याला बोललो ग्राउंड कुठलं तो बोल 2 ऑप्शन दिले बोलते एक पाचरुका आणि एक इथे। अरे बाबा तुझं अजून परत ग्राउंडचं नक्की नाही मॅच ठेवायचं कशा कुठे ठेवायचं नक्की तो बोलते अंकल आपण करूया। पण खरोखर शिवम तुझं कौतुक करीन तुझा हा पहिलाच इव्हेंट मला वाटते तुझ्या आयुष्यातला पहिलाच इव्हेंट तुम्ही खूप चांगल्या प्रकारे सक्सेस केला। मी ते जेव्हा मॅचच्या ओपनिंगला आलो तेव्हा बघितलं की खरोखर शिव मला बोलला की अंकल 2 दिवस JCB लावलं डे नाईट काम केलं आणि ग्राउंड केलं आणि खरोखर खूप सुंदर असं शिवम तुम्ही हे आयोजन मला वाटतं पप्पांनी सुद्धा या तुझ्या एवढ्या वयात एवढा इव्हेंट केला नसेल। नाही
तुम्ही 21व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झाले असाल, पण तुम्ही इव्हेंट नाही केला. हा इव्हेंट करणं आणि सक्सेस करणं ही फार मोठी गोष्ट असते. शिवम, खरोखर तुझं आणि तुझ्या या सर्व टीमचं, म्हणजे बेलोडीची आपली जेवढी पोरं असतील त्यांचं मी खूप खूप कौतुक करतो. इव्हेंट करणं आणि तो सक्सेस करणं ही फार मोठी गोष्ट असते आणि तुम्ही हा इव्हेंट सक्सेस केला. जसं मला वाटतंय पप्पांनी त्यांच्या आजोबाचा वारसा चालवला, तसं तू तुझ्या पप्पांचा आणि आजोबांचा वारसा चालवशील असं मला वाटतं. खरोखर शिवम, तुला शुभेच्छा. तुझ्या पुढच्या कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देतो आणि माझ्या बहीण संपवतो. थँक्यू. तदनंतर या स्पर्धेच्या निमित्तानं आज आपला बहुमोल वेळ ज्यांनी या स्पर्धेला दिला ते सन्माननीय भुसारा साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आई गावदेवी आयोजित स्वर्गीय हिराजी पाटील प्रतिष्ठानच्या या क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने विचार मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी आणि बोईसरचे माजी आमदार आदरणीय राजेशजी पाटील साहेब, सिने अभिनेते सन्माननीय स्वानंद केतकर, विनायकजी काशीद, प्रणयजी कासार, सर्वच विचार मंचातील सर्व मान्यवर, गावचे सरपंच, उपसरपंच, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, सर्व खेळाडू मित्रांनो, क्रिकेटला ज्यांनी एवढं मोठं ग्लॅमर प्राप्त करून दिलं त्या शरद पवार साहेबांच्या पक्षाचं काम मी करतो आणि ग्रामीण महाराष्ट्र क्रिकेटचे अध्यक्ष रोहित पवार साहेबांसोबत नेहमी काम करतो. या क्रिकेट ग्रामीण भागातील खेळाडूंना जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर संधी प्राप्त करून देण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून पवार साहेबांनी आणि रोहित पवार साहेब करतात. आज शिवमने हा प्रयत्न केला आणि अतिशय तो यशस्वी झाला. पहिल्याच प्रयत्नामध्ये एवढा चांगला कार्यक्रम, चांगले नियोजन, सुंदर मैदान, अतिशय चांगलं नियोजनबद्ध आणि शिस्तबद्धरित्या या स्पर्धा त्यांनी पार पाडल्यात. आम्ही राजकीय जीवनाची सुरुवात अशाच पद्धतीने क्रिकेटच्या मैदानातून केली आणि आता ती वाटचाल आपणच्या आशीर्वादाने पुढे घेऊन जात आहोत. परंतु आयुष्यामध्ये पुढे जाताना माणसाला जबाबदारी घ्यावी लागते आणि ती जबाबदारी नुसती न घेता ती चांगल्या पद्धतीने पार सुद्धा पाडावी लागते. मला वाटतं पहिल्या टप्प्याची सुरुवात आज या स्पर्धांच्या माध्यमातून शिवमने केलेली आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याचा एक प्रयत्न, त्याबरोबरच आपल्या या भागातील मुलांनी पुढे जावं हा त्यामागचा शुद्ध हेतू या ठिकाणी या सर्वांच्या मनामध्ये आहे. आपल्या भागातील तरुणींना सगळ्याच क्षेत्रामध्ये पुढे जावं, मग कला असेल, क्रीडा असेल, शिक्षण असेल, प्रत्येक क्षेत्रात काम करताना आपल्या लोकांचा पाऊल हे पुढे पडलं पाहिजे हा ध्यास मनात घेऊन पालघर जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व मंडळी, राजेश पाटील साहेब असतील, आमदार विनोद निकोले असतील, मी असेल किंवा आपणच्या नेतृत्वाखाली या आपल्या समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. निश्चितपणाने या स्पर्धेच्या माध्यमातून इथं आलेले सर्व मान्यवर आणि सर्व खेळाडूंना मी पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तदनंतर जे आपल्या समेत आज उपस्थित आहेत स्वानंद केतकर सर, ज्यांना विनंती करतो की आपण ही शुभेच्छा द्यावी. सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. आणि शिवम, तुझं खूप खूप कौतुक की इतक्या सुंदर प्रकारे ही टुर्नामेंटचं अरेंजमेंट तू केलीस. ज्या प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं, ज्या प्रकारचं ग्राउंडची सुविधा आहे, ज्या प्रकारचं अद्ययावत सगळ्या गोष्टी इथे आहेत आणि त्यामुळे खेळाडूंना आणि आम्हाला प्रेक्षकांना पण बघायला खूप मजा आली. आणि खूप वर्षांनी असा ओपन ग्राउंडमध्ये एक सामना बघायची संधी मिळाली आणि तू इथे आम्हाला बोलवलंस त्याबद्दल धन्यवाद. आणि जिंकलेल्या टीमचे खूप खूप अभिनंदन आणि सर्वच टीम ज्या या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाल्या. माझ्या मते 48 टीम्सनी या टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला होता. ही जी खूप मोठी संख्या आहे आणि त्याबद्दल खरंच सगळ्यांचे खूप खूप कौतुक आणि धन्यवाद. या दरम्यान आपल्या मुख्य मंचावर
सन्माननीय सुगंधा जाधव मॅडम इथे उपस्थित होत आहेत आणि त्यांचाही यथोचित मान सन्मान तो आपण इथे करणार आहोत. मी सौ डॉक्टर राजेश पाटील मॅडम ज्यांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित मान सन्मान तो या मुख्य मंचावरनं करावा. जे मान्यवर पाहुणे आपल्याला लाभतायत त्यांचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय आणि यानंतर लगेचच खेळाडूंना ज्या पारितोषिकांची ओढ आहे त्या बक्षीस वितरण सोहळ्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. तर नंतर या स्पर्धेच्या निमित्तानं माजी आमदार माननीय सन्माननीय राजेशदार पाटील यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आई गावदेवी बेलवाडी आयोजित आदिवासी सेवक स्वर्गीय हिराजी पाटील प्रतिष्ठान चषक या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे सहकारी माजी आमदार सुनीलजी भुसारा साहेब, खास करून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले टीव्ही कलाकार सिने कलाकार स्वानंदी केतकर, या तालुक्याच्या माजी सभापती सुनील जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना सायरे, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, आपले ग्रामपंचायत सदस्य, मंचावरील आपले विनायक काशीसाहेब, कोकण कृषी विद्यापीठाचे सिनेट, उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, खेळाडू, प्रेक्षक, खूप आनंद वाटतो की प्रणयनी अतिशय दणक्यामध्ये शिवमचं आणि त्याच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन केलं. कुठल्याही बापाला मुलाचं, आणि सगळे माझी भावंडच आहेत, की यांनी एकत्र येऊन एक स्पर्धा आयोजित केली आणि ती पूर्णत्वास नेत असताना अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पार पडली आणि ते करू शकले, म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं आहे की प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी करण्याची संधी मिळत असते आणि संधी शोधायची असते. कोणी संधी आपल्याला आपोआप देत नसते, कारण हे स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये स्पेस तयार करायचा असतो, म्हणजे काय, जागा तयार करायची असते. आणि जागा तयार करत असताना आपलं व्यक्तिमत्व फुलवत असताना आपल्या सोबतच्या सहकार्याने घेऊन लोकांसाठी, समाजासाठी आणि समाजातल्या अनेक गुणवान व्यक्तिमत्वांसाठी काहीतरी करण्याची धडपड सातत्याने जो करत असतो तो नेहमी पुढे जात असतो. या ठिकाणी जी खेळाडू आहेत, जे आदिवासी समाजामध्ये गुणवान आहेत, आज या स्पर्धेच्या युगामध्ये अनेक स्पर्धा समाज वाईज व्हायला लागल्या. ओपनच्या होतात, कुणबी प्रीमियर लीग होते, आगरी प्रीमियर लीग होते, अशा अनेक, भंडारी असेल, वाडवळ असेल, कुपारी असेल, तशी ही आपली आदिवासी. आणि ह्या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये आपले फक्त आदिवासी समाजाचेच खेळाडू खेळायला लागलेत. पूर्वी एक अशी वेळ होती का तेव्हा आपली मंडळी एक 15-20 वर्षापूर्वी कुठेतरी बांधावर बसून क्रिकेट बघायचे, या मोठ्या स्पर्धा आयोजित व्हायच्या, असे ग्राउंड आपल्याला बघायला मिळणं किंवा अशा ग्राउंडवर खेळायला मिळणं हे म्हणजे आपल्या त्या काळच्या लोकांना स्वप्नवत होतं. आणि त्याच्यामुळे आपल्या समाजातल्या मुलांना कुठेतरी पुढे यायला पाहिजे, ही आदिवासी क्रिकेट असोसिएशननी ही सुरुवात केली काही वर्षापूर्वी. आणि खरोखर त्यांचं मी मनापासून कौतुक करेन की एक म्हण आहे, आदिवासी जागा हो, विकासाचा धागा हो. ही जी आपली म्हण आहे, हा खेळ हा विकासच आहे, शारीरिक विकास आहे, क्षमतेचा विकास आहे, सांघिकतेचा विकास आहे आणि आपल्या स्वाभिमानाचा, एकतेचा. शेवटी हे बळ आहे ना, एकीचं असतंय. एकीच्या बळावरच माणसं मोठे होत जातात.
पूर्वी गावामध्ये का परिसरामध्ये आम्ही जेव्हा खेळायचो तर भालविली, बेलवाडी, मडकेपाडा, खंडेपाडा, तरेपाडा अशी मिळून टीम असायची आमची. कारण तेव्हा गावामध्ये किती 3-4 घर एका पाड्यामध्ये, त्याच्यामध्ये एखादा मुलगा खेळणारा असेल तर आम्ही सगळे मिळून खेळायचो. आता प्रत्येक पाड्यामध्ये 1 ने 3-3 टीम तयार झाल्या. का तर तेवढी मुलं तयार झाली, त्यांना खेळावंसं वाटतं प्रत्येकाला, कारण त्यांना कुठे संधी मिळत नाही. मग त्यांनी काय केलं, मगाही सांगितलं, पण स्कोप तयार केला, जागा तयार केली का माझं टॅलेंट दाखवायचं आहे, आमचं टॅलेंट दाखवायचं, तर आमची वेगळी टीम असली पाहिजे. आणि आता ते घरात पोचले भाऊ, आता ते घरात पोचले. आता ते सेकंड रन पाहिजे ना, एका घरातली टीम आहे, डवला ना, डवला फॅमिली ना, डवरे, एका घरातली टीम आहे ती. म्हणजे तुम्ही विचार करणार की गोष्ट आहे. आता बेलवाडीची ही अ टीम आहे का ब टीम आहे? हा, बेलवाडीला पण टीम झाल्यात. आम्ही खेळायचो तर 4 गावा मिळून 5 गावा मिळून एक टीम आमची असायची. आता बेलवाडीला 2-2, 3-3 टीम तयार झाल्या. कशासाठी? की त्यांना कुठे जागा मिळत नाही. परंतु खरं आहे, या खेळांनी आपलं व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, तो आपण केला पाहिजे आणि ते करा. भाऊनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की आम्ही आमच्या काळामध्ये खेळत असताना आमचं लाईफ वेगळं होतं. माझ्या आजोबांचा उल्लेख झाला. आजोबांच्या काळामध्ये गरजा वेगळ्या, खेळ हा महत्त्वाचा नव्हता, रोजगार महत्त्वाचा होता, लोकांना शिक्षण महत्त्वाचं, तेव्हा साधनं नव्हती. तेव्हा आजोबांनी जंगल कामगार सोसायट्या स्थापन केल्या, शाळा चालू केल्या, वसतिगृह चालू केली, शहरामध्ये मुलांची शिक्षणाची सोय केली, अनेक मुलं शिकली त्याच्यामध्ये. गावामध्ये आश्रमशाळा चालू केली, तर 1ली ते 10वी तिथे सुरू झालं. माझ्या लक्षात आलं, मी कॉलेज चालू केलं. म्हणजे आता ह्या परिसरामध्ये घरोघरी 12वी पास मुलं झाली, ग्रॅज्युएट व्हायला लागली. आर्ट्स आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भाऊ इथं मला सायन्सचा वर्ग चालू करायचा आहे, का जेणेकरून सायन्सचा वर्ग चालू झाला तर आपल्या मुलांना सायन्ससाठी बाहेर जावं लागणार नाही. बेलवाडीला त्यांचं एक वर्ग चालू झाला तर दरवर्षी 11वी 12वीसाठी 60-70 मुलं येतील हे आपल्या परिसरातील, आणि एक सायन्सच्या कॅटेगरीमधून त्यांना कुठेतरी भविष्यामध्ये शिक्षणाची अजून वेगळी कवाड तयार होतील आणि अजून उंचीवर जातील, असा माझा त्याच्यामध्ये प्रयास चालू आहे. हे झालं शिक्षणाचा भाग झालं. आणि म्हणून मला एकच, शिवम, तुला किंवा तुझ्या सगळ्या मित्रांना, आपले काका कंपनी आहे, तुझी माझे भाऊ आहेत, तुम्हाला एकच सांगेन, काही जमलेले खेळाडू सगळ्यांना सांगेन, कोण शिकत असेल तर पहिले शिक्षण पूर्ण करा, कामधंदा करत असाल तर कामधंदा करून खेळा, संसार करत असेल तर संसार सांभाळून करा. जे आपलं मूळ उद्देश आहे ना ते पहिले सांभाळा. खेळ हा आपल्यासाठी सांघिक असला, वैयक्तिक असला तरी आपल्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत, त्या कधी सोडून देऊ नका. त्या जबाबदाऱ्या पार पाडा, सुज्ञ नागरिक बना, चांगले नागरिक बना, भविष्य घडवणारे नागरिक बना. आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतोय, त्या मुक्तीप्रमाणे आपल्या माध्यमातून कोणातरी चांगलं होईल अशा पद्धतीनेच तुम्ही आयुष्यभर वागा, असं माझं तुम्हाला सांगणं खास करून राहील. असो, आजच्या जिंकलेल्या टीमचं अभिनंदन, उपविजेत्या टीमचं अभिनंदन, जे रनअप आहेत 3 नंबर 4 नंबर, किती 5 बक्षीस आहेत का, 5 बक्षीस, 5 जणांचं, 5 टीमचं अभिनंदन आहे. जे खेळून गेले का, ज्या 5 संघामध्ये त्यांना संधी नाही मिळाली, त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. का तर ते जर आले नसते तर तुम्हाला स्पर्धा झाली असती का? नसती स्पर्धा झाली. म्हणून त्यांचं पण अभिनंदन आहे. तेही तेवढेच कौतुकास पात्र आहेत का ते इथे खेळायला आले. त्याच्यामध्ये खेळणारे खेळाडूंचं अभिनंदन, इथे पंचगिरी करणाऱ्या पंचांचं अभिनंदन, समालोचक आहेत त्यांचं अभिनंदन, स्कोरबोर्ड लिहिणारे त्यांचं अभिनंदन, आणि ज्यांनी लाईव्ह टेलिकास्ट, हे पूर्ण जगामध्ये जवळपास 250 देशामध्ये जातं ना, हे 184 देशामध्ये जाते. म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा का तुम्हाला जग बघतंय. आज इथे या तरेपाडा या ग्राउंडवर आपण खेळतोय, या 5 दिवसाची स्पर्धा आयोजित झाली, त्याच्यामध्ये सगळ्यांची जबाबदारी आहे, आयोजकांपासून ते प्रेक्षकांपासून सगळ्यांची, की आपण किती शिस्तप्रिय आहोत, डिसिप्लिन पाळणारी मंडळी आहोत. हा जो संदेश आहे या टीव्हीच्या माध्यमातून पूर्ण जगामध्ये जातो, तुम्हाला पूर्ण जग पाहते. म्हणजे मी अनेक देशामध्ये फिरलोय तेव्हा मी तिथे बघितलंय का आपल्या इकडच्या स्पर्धा ज्या क्रिकेटच्या होतात ना, ते परदेशामध्ये आपले असणारे जे लोक आहेत ते आवर्जून बघतात. तुम्हाला तिकडे त्या स्पर्धा आवर्जून बघतात तुम्ही खेळताना, तर त्यांना सुद्धा कौतुक आहे आपल्याबद्दलचं. तर त्याच्यामुळे तुम्ही खूप जबाबदारीने वागलं पाहिजे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो.
तुम्ही नसाल तर याला गेटअप येत नाही. आणि आता मगाशी स्वानंदजी वगैरे आम्ही बोलत असताना त्यांनी सुद्धा अभिनंदन केलं की एवढं परफेक्ट तुमचं क्षण टिपणं. भाऊनी पण कौतुक केलं का जो बॉल 6 मारला ते एका बॉलला हाताने पकडला ते तुम्ही कॅमेरामॅननी अचूक टिपलं. जी क्लिअरिटी तुम्ही जी दिली ना तिथे ही खूप छान तुम्ही देतात, खूप सुंदर. आणि ह्या अशा स्पर्धांमध्ये तुम्ही ह्या असं एक चांगलं प्रक्षेपण दाखवत असताना या स्पर्धांना या खेळाडूंना खूप असं उजागर करतात, त्यांना समोर लोकांच्या ह्या आणतात, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं दाखवतात, खेळ दाखवतात, ते खेळातली गुणवत्ता दाखवतात. आणि प्रणय, आपण जेव्हा खेळायचो ना तेव्हा असं आपल्या ग्राउंड नशिबात नव्हती ना, पैसा पण नव्हता. मग यांची तुलना आपण काय करायची? आपल्याला एखादी बॅट मिळाली तर नशिबाने मिळायची, नाही तर लाकडाच्या फळ्या घेऊन खेळायचो आम्ही. चेंडू रबराचा, तो पण जर फुटला तर त्याला चिटकावा लागायचा. अशी परिस्थिती आम्ही खेळायचो. आता तुम्हाला जरा बॉल भिजला ना तरी पण ठाकठाक करून बघतात, एवढी तुम्हाला त्याच्यामध्ये आता स्पर्धा वाटायला लागली. त्याच्यामुळे आत्ताच्या खेळाची आणि आमच्या वेळच्या खेळाची स्पर्धा आम्ही करू शकत नाही, कारण तो काळच वेगळा होता. असो, पुन्हा एकदा तुम्ही आज जिंकले त्याचं अभिनंदन करतो आणि लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी छान उल्लेख केला साहेबांनी शेवटी की 2 वेगवेगळ्या गोष्टी होत्या, तेव्हाचं क्रिकेट आणि आत्ताचं क्रिकेट. कारण तेव्हाचं जे क्रिकेट होतं ना त्यामध्ये शूजचं नाव नव्हतं, एक पॅरागॉनची चप्पल आणि त्याला मागून रबर, ते अडकवून खेळलं जायचं. एक पाण्याची टाकी कुठेतरी कोपऱ्यात असायची, दुपारी ती पण संपायची. असं क्रिकेट खेळलं जायचं. मात्र त्या क्रिकेटमध्ये ना एक जिद्द होती गावाला जिंकवण्याची. आता मी तेच प्रत्येक खेळाडूला समालोचन करताना सांगत असतो की तुम्ही तुमचा काम धंदा नोकरी अभ्यास जे काय ते सांभाळून जी काय वेळ मिळते त्यामध्ये मेहनत करा आणि मेहनत करून स्वतःला परिपक्व करा, टीमला परिपक्व करा आणि मिळालेल्या संधीचं सोनं करून असे पारितोषिक पटकावा. इथे माझ्या समवेत ज्यांनी समालोचन केलं ते अजित पवार यांना विनंती करतो की आपण यापुढची जी बक्षीस वितरण आहे ते आपण इथे वितरित करावं. त्या बक्षिसा वितरणापूर्वी आपण एक स्वागत आणि सत्कार तो कंप्लीट करणार आहोत. अगदी बिजी शेड्यूल असतोय संपूर्ण महाराष्ट्रभर, अगदी पौष्टिक त्यांचा आवाज तो पोचला जातोय आणि एका शब्दाचा मान ठेवून या स्पर्धेकरता ते उपलब्ध झाले. अर्थातच पालघर जिल्ह्याची शान, वाडा तालुक्याचा अभिमान, अर्थातच व्हाईस ऑफ वाडा अक्षयजी पांडव सर यांचा यथोचित मान सन्मान या क्रीडा मंचावरनं तो कंप्लीट केला जाईल. तर अक्षयजी पांडव सर आपण पुढे यायचे आहेत आणि ज्यांच्या समवेत माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम पहिली स्पर्धा मी समालोचन केले तेच अक्षयजी पांडव सर यांचा यथोचित स्वागत सत्कार या स्पर्धेचे मुख्य आयोजक अर्थातच शिवमजी पाटील यांच्या शुभ हस्ते तो केला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र माईची शाल या स्पर्धेची कायमस्वरूपी राहणारी आठवण, एक सन्मान चिन्ह आणि हसत राहा खेळत राहा असा संदेश देणारा बुके देऊन त्यांचा यथोचित स्वागत सत्कार या क्रीडा मंचावरनं तो कंप्लीट केला जातोय. जाऊयात बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे. अगदी पौष्टिक तब्बली या 5 दिवसांमध्ये असंख्य संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये ते खेळले आणि खेळत असताना खूप चांगला खेळ या 5 दिवसांमध्ये तो त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. म्हटलं जातं ना की प्रत्येक दिवसामध्ये एकच संघ क्वालिफाय होतो, नाण्याची एकच बाजू ही सातत्याने दिसत असते आणि प्रत्येक दिवसामध्ये एक संघ क्वालिफाय होऊन आपल्या गावाला ते प्रेझेंट केलं, आपल्या गावाचं नाव ते पुढे आणलं. आणि त्यानंतर पाहू शकतो की आजच्या दिवसामध्ये 5 संघ आपल्याला ते मिळालेत, त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं असे पारितोषिके ते आपले आपण इथे वितरित करतो. त्यामध्ये सर्वात प्रथम पारितोषिक ते आपण वितरित करणार. अर्थातच या स्पर्धेतील तर या स्पर्धेतील एक पारितोषिकाकडे बोलतो. अर्थातच या स्पर्धेमध्ये त्यांनी भारदार खेळ केला आणि आपल्या खेळाने प्रभावी कामगिरी केली आहे आणि ती प्रभावी कामगिरी करत असताना बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड आपण अगदी इथे वितरित करतोय. तर बेस्ट बॅट्समन 5 टीम मधला तो खेळाडू आहे, प्रत्येक टीम मधून एक तरी नाव येऊ द्या. जेही 5 संघ विजेते आहेत आपल्या संघातून एक तो नाव येऊ द्या. तर बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड जातोय अर्थातच ज्याच्या नावे 4 इनिंग मध्ये अगदी पाहू शकता 36 रन्स आहेत, 197.22 चा स्ट्राईक रेट आहे आणि तोच बॅटर ठरला आहे जय बजरंग लाखिवली संघाचा राहुल ठरला या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट. तर राहुल आपण यायचंय आणि बेस्ट बॅट्समन हे अवॉर्ड आपल्याला वितरित केलं जाईल, ते कलेक्ट करायचंय. कूलर आणि एक बॅट असेल ती त्याला दिली जाईल. तर ते किताब देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय. अर्थातच मंचावरनं काही गोड व्यक्तिमत्व AS स्पोर्ट यांच्या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून पाहू शकतात ही बॅट इथे दिली गेली आहे.
मान्यवरांच्या शुभ हस्ते पावशिकत्यात हे किताब अगदी वितरित केलं जाते. बेस्ट बॅट्समन ऑफ टुर्नामेंट जय बजरंग लाकिवली संघाचा राहुल आपण यायचे पुढे. आपल्याला हे किताब अगदी ते वितरित केलं जाईल. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग त्याने पेशकश केली आहे. आणि जो कूलर आपल्याला प्राप्त करून दिला अर्थातच गुरुजी गडगे यांच्याकडून तो कूलर आपल्याला दिला गेलाय आणि हा अवॉर्ड आपण इथे वितरित करतोय. इथेची यांच्या शुभ हस्ते पावशिकत्यात हे किताब आपल्याला दिलं जात आहे. राहुल आपण यायचंय आणि यमराजजी कासार आपण देखील यायचंय. आपल्याला शुभ हस्ते पावशिकत्यात हे किताब आपल्याला ते दिलं जात आहे. हे पारितोषिक वितरण करता आपण जे सरपंच साहेब आणि उपसरपंच साहेब आपल्या समितीत उपस्थित आहेत, सन्माननीय हितेजी बाडगाचे विद्यमान सरपंच आणि उपसरपंच हेमराजी कासार साहेब ज्यांच्या शुभ हस्ते इथे वितरित करतोय. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू करता ज्यांना अगदी दर्जेदार, बहारदार आणि उत्तम दर्जाचा खेळ तो या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवला. जो सर्वोत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतला ठरलाय, एकदा त्याच्याकरता जोरदार टाळ्या त्या बनतात आणि त्याचा हा सन्मान आपण इथे करतोय. त्यानंतर पाहू शकतात की या स्पर्धेतील एक आणखी एक पारितोषिकाकडे आपण वळतोय, ज्याने अगदी एका कॅचने आणि एका चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाची प्राप्ती करून दिली आहे. बेस्ट फिल्डर अर्थात उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड आपण इथे वितरित करतोय. आणि पाहू शकतात की एंड मोमेंटला अगदी पाहू शकतात की बॉल सीमा परिक्षेत्राच्या दिशेने जात असताना त्याने त्या बॉलला स्टॉप केलंय आणि स्टॉप करत असताना अगदी पाहू शकतात. मी हे पारितोषिक वितरित करण्याकरता सन्माननीय सुनंदा जाधव मॅडम आणि रंजना सायरे मॅडम आपल्याला विनंती करतोय आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो पुढे यावं. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्यांना अगदी दर्जेदार फिल्डिंग या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवली, गावाचं नाव आहे निंबवली, नाव आहे सनी परेड. सनी परेड ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. सनी अगदी पाहू शकतात जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या बॉलवरती जिगरला षटकार ठोकला आणि त्यानंतर पाहू शकतात मॅट अडचणीत जात असताना दुसऱ्या बॉलवरती अगदी निंबवली गावाचा सुपरमॅन अर्थातच सनी परेड आले आणि त्याने तो बॉल अडवला गेला आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अवॉर्ड त्याला मिळतोय. खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी सनी परेड अगदी पाहू शकतात. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॉलर अवॉर्ड वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय अर्थातच मंगलजी भोई आपण पुढे यायचे, दिगंबरजी पाटील आपण देखील पुढे यायचे आणि श्यामा पाटील आपण देखील पुढे यायचे. हा अवॉर्ड आपण आपल्या शुभ हस्ते तो वितरित करतोय आणि या स्पर्धेतील अगदी पाहू शकतात त्या क्षेत्ररक्षकाकरता डीएससी कंपनीचे शूज ते आपण इथे पारितोषिक म्हणून वितरित करणार आहोत. आणि त्याबरोबरच एक आकर्षक ट्रॉफी ती इथे त्या खेळाडूला दिली जाणार आहे ज्यांना अगदी या स्पर्धेमध्ये 10 विकेट्स घेतल्या. त्याचा बेस्ट आहे 8 धावा खर्च करताना 3 विकेट्स. तो जरीमरी पालिवली संघाचा उदय ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज. या उदय अगदी दर्जेदार गोलंदाजी उदयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, ज्यानं 8 धावा देताना 3 विकेट्स घेतल्या. संपूर्ण स्पर्धेत 10 विकेट्स त्याच्या नावावर होत्या. जरीमरी पालिवली या संघाचा उदय ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्याला हे शूज आणि आकर्षक ट्रॉफी एकदा जोरदार टाळ्या या गुणी खेळाडू करता त्याचा हा शुभ सन्मान आपण इथे मंचावरनं करतोय. बॅट्समन यानंतर जर आपण पाहिलं तर शिस्तबद्ध संघ ते पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. शिस्तबद्ध संघ या स्पर्धेमध्ये आहे कारण खरं तर घरच्या मैदानावर खेळतानाही त्यांनी अगदी प्रत्येक गोष्टी करता कोऑपरेट केलं. कुठेही आम्ही घरी आहोत किंवा मग तसा काही भास आणून दिला नाही. ते टीम तरेपाडा 11 तरेपाडा ते या स्पर्धेतले शिस्तबद्ध संघ ठरले. शिस्तबद्ध संघ तरेपाडा 11 तरेपाडा आपल्याला विनंती करतो आपण पुढे यायचंय. आपला यथोचित मान सन्मान तो इथे केला जाईल. सन्माननीय योगेशजी कुडू, सन्माननीय बाळकृष्ण
पाटील साहेब आपल्याला विनंती करतो आपण पुढे यावं. आपल्या शुभस्ते हे पारितोषिक आम्ही इथे वितरित करतोय. तरेपाडा 11 तरेपाडा हा संघ ठरला या स्पर्धेतला शिस्तप्रिय संघ, ज्यांचा यथोचित मान सन्मान बाळकृष्ण मारुक साहेबांना विनंती करतो आपण ओके इथे ते पारितोषिक आपण इथे वितरित करत आहात. यानंतर आपण इथे 5व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती इथे वितरित करतोय. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी ती वितरित करण्याकरता मी ही 5व्या क्रमांकाचं जे पारितोषिक जर आपण पाहिलं तर ते स्वर्गीय शकुंतला पाटील यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिलं जाणार आहे आणि ते पारितोषिक वितरित करण्याकरता मी विनंती करतोय संदीपजी पाटील साहेब, नितीनजी घरत साहेब, आपण पुढे यावं. प्रशांतजी घरत आपल्याला विनंती आपण पुढे यावं. इथे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ते आपण वितरित करणार आहोत. 5व्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपण इथे सन्मानित करणार आहोत. टीम आई गावदेवी निंबावली, आई गावदेवी निंबावली संघ या स्पर्धेतील 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. आकर्षक ट्रॉफी आणि रोख रक्कम जी पारितोषिक म्हणून देऊन आपण त्यांचा सन्मान इथे करणार आहोत. आई गावदेवी निंबावली संघ अगदी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो, मात्र त्या संघर्षातनं रस्ता शोधणं गरजेचं आहे. निंबावली संघ मागच्या 7 स्पर्धांमध्ये तिथे क्वालिफाय होताना पराभवाची चव चाखावी लागत होती, मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून त्या 7 पराभवांवर त्यानं डस्टर फिरवलाय आणि इथे विजय संपादित करून या स्पर्धेतलं 5व्या क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी पटकावलंय ते आई गावदेवी निंबावली संघ, त्यांचा हा सन्मान मुख्य मंचावरून आपण पाहतोय. त्यानंतर 4थ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करणार आहोत आणि हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक स्वर्गीय सुनील पाटील व स्वर्गीय अमित पाटील यांच्या स्मरणार्थ आपण वितरित करणार आहोत आणि ते वितरित करण्याकरता मी विनंती करतोय प्रणयजी कासार साहेब आपण पुढे यावं. हे पारितोषिक सन्माननीय दयानंद भुसारे साहेब आपल्याला विनंती करतो आपण पुढे यावं. प्रणयजी कासार आणि दयानंद भुसारे साहेबांच्या शुभस्ते हे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. आणि 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ ठरला आहे. दर्जेदार खेळ या स्पर्धेत अगदी चांगल्या गोलंदाजीच्या आणि चांगल्या फिल्डिंगच्या जीवावर जे जिंकले आणि या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले टीम आई गावदेवी लेंडी संघ ठरलेत या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचे मानकरी. अगदी 2 वर्ष भरपूर संघर्ष केला, चांगला खेळ दाखवला, मात्र विजय तो वाटायला येत नव्हता. मात्र तिथे तो विजय त्यांनी संपादित केला आणि या स्पर्धेतील 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरलेत. खूप खूप शुभेच्छा असतील. दत्तगुरु असेल, महेश करपट असेल, सर्वांना शुभेच्छा असतील. अगदी चांगला खेळ दाखवला आणि अखेर तुमच्या प्रयत्नांना यश आलंय. म्हणूनच म्हणतात ना, प्रयत्न करत राहायचे, एक ना एक दिवस यश नक्की मिळतं आणि ते यश मिळालंय इथे आई गावदेवी लेंडी संघाला. तदनंतर या स्पर्धेतील 2य क्रमांकाचा मानकरी ज्या संघाला आपण इथे सन्मानित करणार आहोत, जे पारितोषिक स्वर्गीय दिनकर हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण इथे वितरित करणार आहोत. आणि वितरित करण्याकरता मी सौ डॉक्टर राजश्री राजेश पाटील मॅडम आणि त्यांच्या समवेत धनश्री जाधव मॅडम आपल्याला विनंती करतो. रंजना सायरे आपल्याला ज्या महिला वर्ग आपल्यासोबत आहेत त्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक सुगंधा जाधव मॅडम आपल्याला विनंती करतो आपण जॉईन करावं. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक वितरित करतोय. आणि या स्पर्धेत ते आले, दर्जेदार पद्धतीने खेळले आणि ते ठरलेत या स्पर्धेतील 2य क्रमांकाचे मानकरी. नाव आहे जय हनुमान लाखिवली, जय हनुमान लाखिवली संघ तो ठरलाय या स्पर्धेतील 2य क्रमांकाचा मानकरी. रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान तो आपण इथे करणार आहोत. अगदी ही ट्रॉफी आणि
इथे आपण यानंतर मॅन ऑफ द सिरीज जे पारितोषिक आहे ते वितरित करणार आहोत. ती सायकल आहे ती वर घ्यायची विनंती करतो आयोजकांना. ती सायकल वर घ्या, सायकल वर घ्या ते स्टेजवर. तर नंतर जे काय पारितोषिक आहे शौर्य राजेश जाधव राजेश पाटील साहेबांच्या वतीनं ही सायकल इथे मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपल्याला आली. शौर्य राजेश पाटील आपल्याला विनंती आपल्याला मंचावर यायचंय. त्यांच्याचकडनं आपण ही सायकल आहे ती इथे वितरित करणार आहोत. आणि त्याबरोबरच या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा किताब आपण इथे देणार आहोत. स्वानंद केतकर आपल्याला विनंती आपण जॉईन करायचंय. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण देणार आहोत. विनायकजी काशीद आपल्याला विनंती आपण जॉईन करायचंय. विनायकजी काशीद सर आपण जॉईन करायचंय. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण इथे वितरित करणार आहोत. ज्या खेळाडूनं या स्पर्धेत बनवल्या 49 धावा, ज्यानं गोलंदाजी करताना घेतल्या 8 विकेट्स, त्यानं फिल्डिंग करताना अगदी दर्जेदार फिल्डिंगचं प्रदर्शन केलं. न्यू संघर्ष बंगलापाडा या टीमचा हँडसम बॉय म्हणून ज्याला संबोधलं जातं नाव आहे पूर्वेश तांबडे. तो ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडू करता. जो ठरला या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. बघा नतमस्तक झाला, हे गरजेचं आहे. आपल्याला जे पारितोषिक मिळते ना त्याचा मान सन्मान असणं ते गरजेचं आहे. आणि आपण भारतीय याच करता ओळखला जातो. आणि इथे त्या पारितोषिकाचा हा सन्मान तो त्याच्या वतीनं होतोय. इथे मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक आपण त्याला वितरित करतोय. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पूर्वेश तांबडे तो ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. पूर्वेश 2 मिनिटं तुझ्याशी बोलायला नक्की आवडेल. स्पर्धेतलं सर्वोत्तम पारितोषिक मिळतंय, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून हे पारितोषिक तुला मिळतंय. सर्वात आधी फिलिंग्स ते ऐकायला नक्की आवडतील. खूप छान वाटतं. या सीझन मधली कितवी मॅन ऑफ द सिरीज आहे किंवा मग किती पारितोषिक मिळालीत आतापर्यंत? 3 भेटला ती 4थी आहे सिरीज. या सीझन मधली नाही ऑल ओव्हर. म्हणजे आतापर्यंतची 4थी मॅन ऑफ द सिरीज आहे. कसं वाटलं या स्पर्धेत आल्यानंतर? कारण या अंतर्गत ज्या स्पर्धा होतात ना त्याला ग्लॅमर तेवढंसं मिळत नाही. मात्र इथे शिवम आणि त्याचे सहकारी ज्या पद्धतीनं त्याने आयोजन केलं, एक अप लेवलवर, एक वरच्या लेवलवर ही स्पर्धा नेऊन ठेवली, त्याबद्दल आणि स्पर्धेत खेळण्याचा ओव्हरऑल अनुभव त्याबद्दल नक्की ऐकायला आवडेल. स्पर्धा तर खूप छान होती आणि खेळायला खूप मजा आली. तू कुठल्या खेळाडूचं अनुकरण, आता कारण ट्रेंड आहे ना, आता युट्यूब पाहतात आणि वेगवेगळ्या खेळांचं अनुकरण केलं जातं. तुला असा कुठला खेळाडू आवडतो ज्याला तू फॉलो करतो? करण अंबाला त्याला फॉलो करतो. अगदी तसाच खेळ तू करावा ही तुला शुभेच्छा असतील. आणि इथे हा होता मॅन ऑफ द सिरीज ज्याला आपण हे पारितोषिक इथे वितरित करतोय. या पारितोषिकाला वितरित करण्याकरता, द्वितीय पारितोषिकाचं वितरित करण्याकरता ग्रामपंचायतचे जे विद्यमान सदस्य आहेत त्या सर्वांना विनंती करतो आपण पुढे यावं. सरपंच आणि उपसरपंच साहेब आपल्याला विनंती आपण पुढे यावं. तर आपण वितरित करतो. अर्थातच या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते वितरित करतोय. एक द्वितीय क्रमांकाचे जी पारितोषिक आहे ते स्वर्गीय पार्वतीबाई हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र सांबरे यांच्याकडनं आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि ते पारितोषिक राजेंद्र सांबरे साहेब आपल्याला विनंती आपण ज्यांनी हे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला उपलब्ध करून दिलंय. द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते राजेंद्र सांबरे साहेबांनी आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि इथे ते पारितोषिक वितरित करण्याकरता ते आपल्या समवेत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक वितरित करून, नाव आहे न्यू संघर्ष बंगलापाडा. न्यू संघर्ष बंगलापाडा ठरलाय या स्पर्धेचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरित करण्याकरता मी माननीय सन्माननीय माजी आमदार सुनील भाऊ भुसारा साहेब आणि सन्माननीय माजी आमदार राजेशदादा पाटील यांना विनंती करतो आपण पुढे यावं. यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपण इथे वितरित करणार आहोत. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांक प्रथम क्रमांक
बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अगदी पाहू शकतायत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आई गावदेवी बेलवाडी यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा अर्थातच आदिवासी समाजसेवक स्वर्गीय हिराजी पाटील प्रतिष्ठान चषक 2026 चा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय, ज्याने बहारदार खेळ केला आणि या हंगामातील चौथ्या अगदी पाहू शकतायत 4 वेळा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याने पटकवले गेलेत आणि तोच संघ ठरलाय जरी मरी पालिवली संघ ठरला या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे त्या संघासाठी. खूप चांगला खेळ अगदी पाहू शकतात गणेश जावडेच्या माध्यमातून तो पाहायला मिळतोय. संपूर्ण संघाची मेहनत आणि त्या संपूर्ण संघाच्या मेहनतीने अगदी पाहू शकतात की पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला गेलाय जरी मरी पालिवली संघ. साहेबांना विनंती करतो की ही ट्रॉफी कर्णधाराच्या हातात आपण सुपूर्द करावी. जी आकर्षक ट्रॉफी आहे ती मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण कर्णधाराला इथे सुपूर्द करणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या. टीम जरीमरी पालिवली ब संघ जो ठरलाय या स्पर्धेचा आई गावदेवी बेलवाडी यांच्या वतीने आयोजित स्वर्गीय आदिवासी समाजसेवक हिराजी पाटील प्रतिष्ठान चषक 2026 चा महान टीम विजेता. पारितोषिक मिळालं ज्यांना त्याला पारितोषिक मिळाले ते सर्वांकडे थोडं डान्स होते. आवश्यकता आपल्याला पाहायला मिळाली. संपूर्ण आयोजकांनी मेहनत केली आणि त्या मेहनतीला अगदी आवश्यकता 4 चांद लागले गेलेत आणि एक स्पर्धा अप्रतिम पद्धतीने आवश्यकता ती पार पाडली गेली आहे. या स्पर्धेच्या वतीने चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर आयोजकांच्या वतीनं माझ्या वतीनं आणि आमचे साथी समालोचक अक्षय पांडव सरांच्या वतीनं क्षमा मागतो आणि ही स्पर्धा अगदी आवश्यकता योग्यतेने पार पाडली. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन ग्रामीण पूर्वच्या वतीनं आयोजन क्रमांक 16चं आजचा फायनल दिवस योग्यतेने पार पाडला आणि त्यासाठी इथनं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतोय.